हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघू शकता ही उंबरठा पट्टी आहे. गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे, त्यासाठी आपल्याला उंबरठा पट्ट्या वगैरे लागतात. तर ही उंबरठा पट्टी कशी बनवायची हे मी पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कसाही व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. तर बघा, इथं मी रेक्झिन घेतलेला आहे, रेक्झिनवरती कार्बन टाकले आणि कार्बनवरती ही डिझाईन टाकलेली आहे. तर ही डिझाईन टाकून मी अशा प्रकारे ट्रेस करून घेते. आता हा व्हिडिओ बघताना थोडीशी सावली मध्ये दिसेल, कारण हा व्हिडिओ जो आहे तो मी रात्रीचा बनवते. रात्रीच्या वेळेला थोडंसं सावली पडते आपल्या बल्बची वगैरे, तर त्यामुळे थोडंसं सावली जास्तच पडते. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं ट्रेस करून घ्यायचे पूर्ण. आणि साईडला 2 पानं राहिलेली होती डिझाईनवरती सुद्धा नाही, तरी हे बघा अशा प्रकारे मी डिझाईनची पानं हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आपल्याला साईडला. आणि एक पान ठेवून घेतलं आणि तिथं कार्बन ठेवलं आणि कार्बनच्या पुढं बघा बरोबर असं पान ठेवून घेतलेलं आहे आणि मी तिथं पान ट्रेस करून घेतले. तर आहे असं पान आपल्याला दोन्ही साईडला 2 पानं काढून घेतलेली आहेत. डिझाईनवरती नव्हती तरी मी दोन्ही साईडला हाफ पानं अशी दोन्ही घेतलेली आहेत फुलाच्या शेवटी, कारण या कस्टमरला दोन्ही साईडला पानं हवी होती. तर हे सुद्धा एक कस्टमरची कस्टमाइज केलेली ऑर्डर आहे. तुम्हाला सुद्धा अशी कस्टमाइज करून डिझाईन हव्या असतील कोणती तुमच्या कलर कॉम्बिनेशननुसार, तर ते आपल्याकडं मिळतं. तर बघा, हे जे काय आता कलर आपल्याला कोणते लागणार आहेत ते कलर अगोदर काढून घ्यायचे, त्यामुळे आपला गोंधळ उडत नसतो. तर छान असं ट्रेस करून घेतलेली आहे डिझाईन. आणि हो, डिझाईनसुद्धा हवे असतील तर आपल्याकडे सगळ्या डिझाईन अवेलेबल आहेत. रेक्झिन रांगोळी मॅटसाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर बघा, गन जी आहे तर ती छान गरम करून घेतली. सुरुवातीला गरम होत नाही, थोडासा वेळ लागतो, तर अगोदरच मी सुरू केलं होतं बटन. तर गरम झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, सुरुवातीला वरच्या बाजूने हिरव्या कलरने बाँड्री घेते मी. नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर प्रत्येक रांगोळीला माझ्या बाँड्री असते, कारण काय होतं, बाँड्रीमुळं आपली जी डिझाईन आहे तर ती एकदम उठून दिसते, जशी काही रिअल जी डिझाईन असते तशी. म्हणजे बघा, आता आपण जी रिअल रांगोळी काढतो तर सुरुवातीला आपण पांढऱ्या कलरने काढतो आणि नंतर बाकीचे कलरमध्ये भरतो. त्याच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. बाँड्रीसाठी डार्क कलर वापरून घ्यायचे आणि मध्ये दुसरे कलर भरायचे, थोडेसे फेंट. कधी रांगोळी बनवत असताना फेंट आणि डार्क असे कलर वापरायचे आहेत. तर त्यामुळे आपली रांगोळी जी आहे ते एकदम रिअल आणि सुंदर दिसते. फरशीवरती टाकल्याच्या नंतर असं वाटतं की ती वेगळं काहीच नाही, सेम रांगोळीच आहे. तर बघा, इथं बाँड्री घेतली आणि बाँड्रीच्या नंतर पान घेतली. एकच पान मी दाखवणार आहे. बघा, पानाला सुद्धा मी बाँड्री घेते अशा पद्धतीने. आणि मध्ये जे शिरा असतात पानाच्या तिथं सुद्धा डार्कच कलर घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला लावत जायचं आहे. आणि बघा, प्रत्येक वेळेला आपण उलन चिटकवल्याच्या नंतर मी 2 वेळेला हात फिरवते प्रत्येक उलनवरून. आणि आत्तापर्यंत माझा कसलाही प्रॉब्लेम आला नाही की ताई तुमचे उलन निघालेली आहे रांगोळीची. अजिबात निघालेली नाही. माझ्या आता इतक्या रांगोळ्या मी बनवल्यात, घरीसुद्धा वापरलेल्या आहेत, धुतलेल्या आहेत, पण अजिबात रांगोळी निघालेली नाही. बरेच जण म्हणतात की पिवळी स्टिक वापरली, पांढरी वापरा, पांढरी वापरू नका. हो, माहिती आहे, चांगली आहे पिवळी, पण ही सुद्धा चांगलीच आहे. ह्यालासुद्धा आपण जी रांगोळी बनवतो त्यावेळेला बरेच जण काय करतात, फक्त अद्दर बोट त्याच्यावरती ठेवतात. पण असं न करता छान अशी दाबून घेतली आपण तर ती फिनिशिंगलासुद्धा आपली रांगोळी छान दिसते आणि चिटकून छान बसते. तर व्यवस्थित अशी चिटकावायची आहे, दाबून घ्यायची आहे. आणि हे बघा, आता पिवळी स्टिक आहे, छान वापरायला चांगली आहे, पण ती परवडायला खूप महाग आहे, परवडत नाही. आता मलाच म्हणून नाही, कारण काय असतं, आपल्याकडे येणारं कस्टमरसुद्धा बरंच कमी घेणारं असतं, म्हणजे त्यांना परवडेल असं सुद्धा आपल्याला पाहिजे. तर पिवळी स्टिक वापरून जे आपण डिझाईन बनवतो तर ते तेवढं आपल्याला कमीमध्ये वगैरे देणं परवडत नाही. तर त्यापेक्षाही पांढरीसुद्धा चांगली आहे, फक्त त्याचा वापर करताना व्यवस्थित वापर करा, व्यवस्थित त्याला दाबा, मला एवढंच सांगायचं असतं. तर बघा, आता मध्ये मी वरच्या पट्टीला पोपटी कलर भरून घेतलेला आहे. आणि वरच्या पट्टीला पोपटी कलर बघा 3 लाईनी झालेल्या आहेत आडव्या. त्याच्यानंतर फूल जे आहे तर त्या फुलाच्या मध्ये गोल आहे तिथं मी लाल कलर भरला आणि मध्ये पिवळा कलर भरला. हा लिंबू पिवळा कलर आहे. आता बघा, ह्या ज्या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्यांना सुद्धा आपण लिंबू पिवळ्या कलरने बाँड्री देतोय.
तर बाँड्रीनं छान दिसते, मी हे अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण फुलाच्या बाँड्र्या देऊन घ्यायचं आहे, सगळ्या बाँड्र्या देऊन घ्यायचं आणि सगळं एकदम छान असं दाबून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हालासुद्धा काहीही हवं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि हो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर या अगोदरचे व्हिडिओ सगळे नक्की पहा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी वेगवेगळे सांगितलेलं आहे आणि भरपूर अशी माहिती दिलेली आहे. जेवढी आता क्लासमध्ये जाऊन तुम्ही पैसे भरून माहिती घेता तेवढी माहिती तुम्हाला इथं फुकट मिळते, तर तुम्ही त्याचा लाभ घ्या. फुकटमध्ये सगळी माहिती दिली आहे मी. तर बघा, आता इथं मी पूर्ण बाँड्री भरली ह्या पाकळीची, ह्या फुलांची पाकळ्यांची. आणि मध्ये पानाच्या मध्ये जो आहे तो पोपटी कलर अशा पद्धतीने जिथे जिथे थोडा थोडा लागतोय तिथे तिथे थोडा थोडा असा पोपटी कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर यामुळे रिअल असं पान दिसतं. पूर्ण हिरवा भरण्यापेक्षा थोडंसं ते शिरा वगैरे काढल्याच्या नंतर छान दिसतं. मध्ये मध्ये आता पूर्ण पोपटी कलर भरून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण भरपूर व्हिडिओज बघतात, सगळेजण बघतात, व्ह्यूज खूप छान येतात, पण तेवढे लाईक्स येत नाहीत. तर प्लीज नक्की एकदा लाईक करा, आत्ता लगेच लाईक करून घ्या. कारण काय होतं, तुम्ही व्हिडिओ बघत बघत पुढे जाताय आणि लाईकच करायचं विसरताय. तुमच्या एका लाईकमुळे मला काय होतंय, पुढचा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळतं. नवीन तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येईन, त्यामुळे फक्त एक लाईक करायचं आहे, बटन दाबायचं आहे, तुमचे कसलेही पैसे जाणार नाहीत, त्यासाठी फक्त लाईक करा. तर बघा, आता मी मध्ये पाकळ्यांमध्ये जो केशरी कलर आहे तो केशरी कलर इथं भरून घेते. छान असा केशरी कलर भरून घ्यायचा बघा व्यवस्थित. कुठेही असं आदर ठेवायचं नाही. आणि शेवटी एंडिंगला जिथं आपण कट करतो त्या ठिकाणी सुद्धा मध्ये उलन स्टिक टाकून आपल्याला पॅक करून घ्यायचं. म्हणजे आपण कुठून सुरुवात केली आणि कुठून संपवलं हे कुणालाही कळता कामा नये. थोडंसं जरी वरती राहिलं तर प्रत्येकजण ते उचकून बघणार. त्यामुळं सुरुवात कुठून केली, संपवलं कुठं, हेचं एंड दिसू नये यासाठीच बघा व्यवस्थित उलन भरून घ्यायची आहे. तर आता या सगळ्या पाकळ्या मी पूर्ण भरून घेते. तर बघा, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. कमेंट म्हणजे तुम्हाला कसं वाटतायत माझे व्हिडिओ, काय नाही, हे सुद्धा थोडंसं सांगत चला. तुम्ही जे सांगताय त्यावरती मला खूप आनंद होतोय. प्रत्येकाच्या कमेंट मी वाचते. तर बघा, ही पट्टी पूर्ण अशाच पद्धतीने ही पूर्ण पट्टी मी तयार करून घेतली आणि कटसुद्धा करून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा अशी छान अशी कट करून घ्यायची आहे. आणि ही पट्टी सुंदर अशी तयार झालेली आहे. उंबरट्यावरती ठेवू शकता किंवा अशाच 2-3 पट्ट्या करून तुम्ही गौरीच्या पुढं सुद्धा ठेवू शकता. छान असं डेकोरेशन करू शकता. ही पट्टी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि बघा, या ताईंचे भरपूर ऑर्डर असते. जवळजवळ वर्ष झालं त्या पहिल्यापासून आपल्याकडून डिझाईन, उलन आणि ह्या अशा तयार डिझाईन घेत असतात आणि अजूनही घेतात. अजून पाडवा पुढे आहे तर ही सुद्धा पाडव्याची सुद्धा डिझाईन घेतली आहे. दर 15 दिवसाला, महिन्याला ह्यांची कंटिन्यू ऑर्डर असते. देवघरासाठी त्यांनी छोटे छोटे पाऊल आणि एक 5 इंचाचं जे फूल आहे गुलाबाचं, तर ते सुद्धा बनवून घेतले. आणि सेलमध्ये आपण ज्या काढलेल्या होत्या पट्ट्या, उंबरटा पट्ट्या, त्यासुद्धा त्यांनी मागवलेल्या आहेत. तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा कमेंट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. वेळात वेळ काढून तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.